गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती अर्जुन बांगर शहापूरचा वंडर बॉय हा खेळाडू आता सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती। उदयजी कांबेरे आपण कुठे असेल तर व्यासपीठाच्या समोर या। अक्काजी धुमाळ उदयजी कांबेरे आपण कुठे असेल तर सामना 5 षटकाचा असेल याची आपण नोंद घ्यायची। पंच दुसरा सामना किती षटकाचा असेल हे आयोजन कमिटी तुम्हाला सांगेल। दुसरा सामना नक्कीच दुसऱ्या फेरीतील पहिला दुसरा सामना हा 3 षटकाचा असेल याची आपण नोंद घ्यायची। यस 2 किंवा 3 असं आम्हाला सांगितलं। यस आम्हीच बोलवलं होतं उदय दादा कारण मॅच किती ओव्हरची आहे ते आम्हाला विचारायचं होतं। सामन्याला सुरुवात दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम। गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्ग वरती अर्जुन बांगरला तुम्ही पाहताय। सलामी जोडी मैदानाच्या मध्ये स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर प्रतीक आणि त्याच्या साथीने अक्षय ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल। कोणी कुठेही जाऊ नका एक मोठा सामना आपला भेटी झालाय। सामन्याला सुरुवात पहिलाच बॉल चांगला फटका बार मिळतोय। एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित एक चिके सिंगल एक वडलिया डीप मध्ये खेळाडू होते आय थिंक बाली भागरे होते प्रशांत होते ज्याने चेंडूला अडवला उत्तम फेक करतील एक चिकित सिंगल इथे मात्र एक वडे गेली। दोन्ही संघ तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये मोठ्या ताकदीने उतरलेत। मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता खरं तर पहिल्या बॉलवरती एक सिंगल एक पडली। षटक क्रमांक पहिले तुम्ही पाहताय पॉवर प्लेचा इथे मात्र गोलंदाज अर्जुन बांगर फेकत असताना ज्याने मात्र पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव खर्च केली। सुरुवात चांगली झाली मी म्हणेन टीम कारिवली संघाच्या माध्यमातून। यावेळेस मात्र बॅटन पाठच्या मधला भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळतो। ते स्तरावर गोलंदाजी बॉल मात्र टप्पा पडला बरदाब वगैरे निघून चाललाय यस्ती रक्षकाच्या हातामध्ये। भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू अर्जुन बांगर तुम्ही पाहताय। नुकताच झालेली स्पर्धा स्वर्गीय रत्नबुवा स्मृती चषक त्या स्पर्धेमध्ये देखील यंगस्टर ठाणे विपक्ष यंगस्टर रायगड या स्पर्धेमध्ये त्यांनी खरं तर मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला। 12 चेंडू फेकत असताना त्यांनी कमीत कमी धावा खर्च केल्या 10 धावा खर्च केल्या आणि महत्त्वाचे 3 फलंदाज बाद केले। तोच खेळाडू अर्जुन बांगर गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय। चांगला फटका पार मिळतो 20 मध्ये खेचला डीप मध्ये खेळाडू जज करतोय हाताचा पिसारा तिथे फुलवला चेंडूला हातामध्ये सामावून घेतलं धक्का पहिला लागेल टीम कारिवली संघाला फलंदाज बाद। मैदानाच्या मध्ये आपण पाहिला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फसला अक्षयला परतावं लागतंय माघारी फलंदाज बाद झाला। अर्जुन बांगरचं मी कौतुक करेल कारण बदलापुरातील एक मोठी स्पर्धा खरं तर रुपेजी गायकर यांची स्पर्धा आपण पाहिली सरपंच उपसरपंच चषक त्या स्पर्धेमध्ये देखील मालिकेवरची बाईक त्याने मागील हप्त्यामध्ये जिंकली मॅन ऑफ द सिरीज हाच खेळाडू आपण पाहिला खरं तर बाली भागरे रेस मध्ये होता परंतु तो महत्वाच्या मॅच मध्ये बाद झाला। त्यानंतर धावांचा डोंगर उभा केला अर्जुन बांगर आणि नक्कीच त्या स्पर्धेमध्ये मालिका वीर बाईक जिंकलेला खेळाडू तुम्ही पाहताय अर्जुन बांगरला आपण पाहिलं। मालिकेवरच्या 2 बाईक त्याने आतापर्यंत जिंकल्यात परंतु दुसऱ्या बाजूला भिवंडीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल। पप्प्या खारीक सारखा एक चांगला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल अक्षय असेल त्याच्या साथीला प्रतीक असे चांगले खेळाडू तुम्हाला मैदानाच्या मध्ये नेहमीच पाहायला मिळतील। टीम वीर बजरंग कारिवली संघाच्या माध्यमातून कारिवली म्हटलं तर आमचे मित्र नैलेशजी नाईक त्यांच्याकडून देखील टीम कारिवली संघाला शुभेच्छा आले त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात यूटीसीच्या माध्यमातून ते जोडले गेले त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर घेण्याचा प्रयत्न होता खरं तर इनफिल्डला भेदण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क नाहीये बॅटन बॉलचा टप्पा पडला बरदा वेगाने बॉल निघून चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये। डॉटबॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक पहिले तुम्ही पाहताय पॉवर प्लेचा आतापर्यंत अर्जुन बांगरने इथे मात्र हात खोलून दिला नाहीये बॅटिंग करत असताना टीम कारिवली संघाला राईट नंबर द विकेट 3 चेंडूची पार्टी आहे टीम बोरशेती संघाला परंतु दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेस बॅटिंग करेल टीम बोरशेती त्यावेळेस फक्त 27 चेंडू त्यांना फेस करावे लागतील याची देखील आपण नोंद घ्यायची। अर्जुन बांगर पुन्हा एकदा सज्ज होतोय आतापर्यंत चेंडू फेकून झाले जवळ 4 रणमे रिदम मध्ये कुठेतरी अडथळा तुम्हाला पाहायला मिळेल अर्जुनच्या माध्यमातून। अर्जुन एक चांगला खेळाडू आहे आतापर्यंत 4 चेंडू त्याने फेकले धाबा खर्च केला फक्त आणि फक्त 1। षटक क्रमांक पहिले तुम्ही पाहताय पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या या षटकामध्ये मी म्हणेन तेच थरार गोलंदाजी आतापर्यंत अर्जुन बांगरची तुम्ही पाहिली आहे।
राईट मोर द विकेट. सातत्याने रणवीर मध्ये अडथळा तुम्हाला पाहायला मिळेल, त्यामुळेच की काय कॅन्सल बॉलचा पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. रनअप मध्ये कुठेतरी अडथळा येतोय, व्यत्यय निर्माण होतोय, त्यामुळे सलग 3 वेळा आता रिदम चुकलाय अर्जुन बांगरचा. 2 बॉलचा खेळ शिल्लक. षटक क्रमांक पहिल्या पॉवर प्लेचा तुम्ही पाहता आतापर्यंत धाबा फक्त आणि फक्त 1 धाव धावफलकावरती जोडली गेली. गुरदस्त तयार. प्रेक्षण आता निर्माण झालंय प्रेक्षकांना देखील. सलग चौथ्यांदा आता रिदम चुकलाय मी म्हणेन अर्जुन बांगरचा. हरकत नाहीये, क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात. या वेळेला देखील पुन्हा एकदा भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळेल. तेच थरार गोलंदाजी तुम्ही पाहताय. खरं तर गोलंदाज अर्जुनच्या माध्यमातून 5 बॉल त्याने फेकलेत, फक्त सिंगल धाव खर्च केली आणि टीमची टोटल पूर्णपणे आता स्थिरावली. संत बात हे इंद्रा आणि स्लो बट स्टडी हे समीकरण तुम्ही पाहता. बॅटिंग करत असताना टीम कारिवली संघाच्या माध्यमातून एक मोठा संघ आहे भिवंडी तालुक्यातील जय बजरंग कारिवली. हाफ ट्रॅकर होता, पुन्हा एकदा इथे मात्र बॅटन बॉलचा संपर्क नाही. टप्पा पडल्यानंतर भरदा वेगायला बॉल निघून चालला असती रक्षकाच्या दमात. अर्जुन बागरची गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाही. काय गोलंदाजी केली. षटक क्रमांक पहिले जिथे मात्र धाबा खोऱ्याने उडण्याचं काम करतात प्रत्येक बॅटर, परंतु इथे आपण जर पाहिलं तर या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली अर्जुन बागरच्या माध्यमातून. आणि आता या बॅच मध्ये अजूनही आपण पाहतो 4 षटकाचा खेळ शिल्लक. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज एसबी येतोय. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॉल चालाय लॉंगॉनला. एक सिंगल धाब इथे मिळतीये. कारिवली विपक्ष तुम्ही पाहता बेस्ट ऑफ बोर्शिदी या दोन टीमच्या दरम्यान हे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एसबी हा खेळाडू तुम्ही पाहताय खरं तर भरपूर चांगला क्रिकेट एसबीच्या माध्यमातून नेहमीच खेळला जातो. आणि षटक क्रमांक दुसरं मी म्हणेन रोशन बेखंडेच्या माध्यमातून एसबीच्या खांद्यावरती ही मोठी जिम्मेदारी असते. पहिल्या बॉलवरती एक चिक्की सिंगल. षटक क्रमांक दुसरं ऑन साइडला खेळलाय मिड विकेटला. रोशन बेखंडे फक्त पाहत राहिले, त्यांच्या डोक्यावरना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पुढे सरकेल. आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सुजित नाईकच्या बॅटमधून हा षटकार आला. पुन्हा एकदा मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न. टप्पा पडला, बॉल मात्र शरीरावरती आदळला दरम्यान. यस, एकदा ते मेल बॅटची कडा आहे. हॅरी सरांनी सांगितलं बॅटची कडा घेतली त्यानंतर बॉल मात्र शरीरावरती आदळला दरम्यान. एक चिकी सिंगल आणि संघाच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 9 धावा. पहिल्या षटकाच्या अंती फक्त आपण पाहिल्या खरं तर एकच धाव होती. यावेळेस मात्र आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला खेळाडू धावतोय. 3 खेळाडू पोहोचले जरूर, परंतु चेंडू जमण्याला जाम झाला. दरम्यान धाबा किती मिळते ते देखील पाहावं लागेल. 2 धाबा इथे एकवटल्या गेल्या आणि या 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकाच्या अंती फक्त 1 होती. या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू फेकून झाले जवळ 4 चेंडू फेकून झालेत आणि 10 धाबा खर्च करत असताना महाराष्ट्रातील ख्यातनाम पंच हॅरी सरांना तुम्ही पाहता.
चांगला फटका आहे पुन्हा एकदा यावेळेस मात्र क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफ. लॉंग ऑफच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इनफिल्ड मध्ये या 38 सर्कल मध्ये या वर्तुळामध्ये खरं तर खेळाडू उपस्थित होता. दरम्यान एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. आतापर्यंत 12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. संत भाते इंद्राणी अशी सुरुवात मैदानाच्या मध्ये झाली आहे. टीम जय बजरंग कारिवडी संघाच्या माध्यमातून राऊंड विकेट या बळाला देखील पुन्हा एकदा यस लाईन खराब पंचांनी सांगितलं. हॅरी सरांची अदा तुम्हाला पाहायला मिळेल. जसं जसं संध्याकाळचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल त्यावेळेस हॅरी सर नक्कीच रंगात येतील या शंकाच नाही. यात पंचक्रोशीतून ते बिलॉंग करतात. मॅम फ्रॉम कांबा हिरामांची खरकर यांची अदा तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साइडला घेतल्याचा प्रयत्न बॅटची कडा इस्टनच्या मागे क्वाट बॅनच्या स्वरूपात परताप लागेल माघारी. ज्या फलंदाजाने षटकार ठोकला होता तोच खेळाडू सुजित नाईक फलंदाज बाद. दाखल होतं टीम कारिवली संघाचा 24 कॅरेटचा सोनं पप्प्या खारीक आता मदरच्या दाखल होतो. एक चांगला खेळाडू आहे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्याचा आपण पाहिला. जेव्हा जेव्हा संघ 6 चेंडूमध्ये 22, 23, 29, 30 धाबांची गरज असते त्यावेळेस तो धाबा नेहमी चेस करत असतो. असा खेळाडू आता मदरच्या दाखल झालाय. अवधूत 11 कारिवली हा संघ तुम्ही पाहताय. सचिनजी म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला अवधूत 11 जय बजरंग कारिवली संघ मद्राच्या पदी खेळतोय. षटक क्रमांक दुसरं संपन्न झालं. 2 षटकाच्या अंतिम टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत धाबा 13 धाबा. गोरदास अर्जुन अर्जुनचा पहिला बॉल पुन्हा एकदा तेज तर गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. भरदा बेकन बॉल मात्र निघून चालला रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना अर्जुन बांगरला तुम्ही पाहताय ज्याने पहिल्या षटकामध्ये एक धाव खर्च केली. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज एसबी याला एसबीने धाबा खर्च केल्या तब्बल 12 आणि आता षटक क्रमांक तिसरा पुन्हा एकदा अर्जुन बांगर येतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल त्याने निर्धाव फेकला. यावेळेस लाईन चेक करावी लागेल. पंच आमच्याकडे वळलेत. पंचाचा इशारा व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल इथे जोडली जाईल. धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 14 धाबा. षटक क्रमांक दुसरं सुरुवात झाली मी म्हणेन अर्जुन बांगरच्या माध्यमातून. पहिला बॉल त्याने निर्धाव फेकला परंतु आता हा बॉल इथे वाईट फेकत असताना धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 14 या धावसंख्या तुम्हाला बार मिळेल. स्ट्रायकिंग वरती तुम्ही पाहताय मदरच्या मध्ये अक्षयला अक्षय तुम्हाला पार मिळतोय मदरच्या मध्ये. अक्षय बाद झालाय. प्रतीक तुम्हाला पार मिळतोय मदरच्या मध्ये. चांगला फटका पार मिळतो. ऑन साइडला लॉंग ऑनला बॉल चाललाय. टायमिंगच्या जोरावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करत असताना ठोकलाय षटकार. सलामीला मी का आलोय याचं प्रातिशिक उदाहरण मध्यच्या देत असताना संघनायकाने विश्वास माझ्यावरती दाखवला आणि आता आपण पाहतोय प्रतीकच्या बाटपत्र हा षटकार आला. क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कशाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असल्या तर यशालाही पर्याय नाहीये. प्रामाणिक प्रश्न मध्यच्या मध्ये करावं लागतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस तुम्ही पाहताय स्वतः गोलंदाज पोहोचला अर्जुन बांगर. अगदीच्या बरोबर ते सिक्सर मारलं जरूर पडतो. आता टीट फॉर टॅट इतका जेव्हा पत्थर से देत असताना एक चांगला खेळाडू प्रतीक त्याचा झेल आता टिपलाय अर्जुन बांगरनं. परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद.
साईनाजी शिंदे आमच्या मंचावरती आहेत. अफाट मेहनत त्यांची या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. यशांच्या मागे पुन्हा एकदा बॉल चाला गॅप मध्ये लॉंग स्टॉप एंडला धन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पाटील आले त्यांच्या बॅट मधून आज चौकार येतोय. 4 धाब्याच्या साथीला धावफलक पुढे सरकेल. आतापर्यंत धाबा 24 धाबा. षटक क्रमांक तुम्ही पाहताय तिसऱ्या मैदानाच्या मध्ये सुरू आहे. अर्जुन बांगरवरती आता हल्ला बॉल चढवला. राऊंड द विकेट. या बॅटला देखील पुन्हा एकदा 30 थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. भन्नाट बेग तुम्ही पाहताय. टप्पा पडल्यानंतर फक्त बॅट्समन पाहत राहिल्या की चेंडू पडला कुठे, निघून गेला कसा. संभ्रमात टाकणारा चेंडू होता आणि चौकार जरूर आलाय. परंतु इथे कमबॅक करत असताना अर्जुन बांगरला तुम्ही पाहता. भरपूर चांगला क्रिकेट नेहमीच अर्जुन बांगर खेळत असतो. मोठमोठे स्पर्धा तो गाजवत असतो. खुल्या गटातून देखील त्याला तुम्ही नेहमीच पाहू शकता. आणि आज या गोबिरीच्या मैदानावरती आगीचे निखारे फेकत असताना पुन्हा एकदा यावेळेस पात्र तुम्ही पाहता. बॅटम पारच्या मधला बॉल मात्र एससी रक्षकाच्या हातामध्ये. आणि खर तर नॉन स्ट्रायकिंग वरती तुम्ही पाहता पप्प्या खारीकला पाण्यातून जसा मासा बाहेर काढावा, तो मासा जसा चाचपडतो ना, तसा आता मधाच्या मध्ये पप्प्या खारीक चाचपडत असताना, कारण स्ट्राईक त्याला हवी आहे. आणि आता तुम्ही पाहताय सलग षटक क्रमांक तिसरा संपन्न झालं. 3 षटकाच्या अंती टोटल टीमची तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना अवधूत 11 जय बजरंग कारविली जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत धावफलकावरती धाबा 24 धाबा. ड्रिंक्स स्टॉली मैदानावरती गेली आहे. आपल्याकडे बेळ्या देव्या डीजे मास्टर नागेशला एक सुवर्ण संधी त्यांचं संगीत होतं. डीजे मास्टर नागेशच्या माध्यमातून संगीत वाजवण्यात आला. नागेशला देखील आता त्यांची जुनी जागा आठवली असेल आणि म्हणूनच की काय हे संगीत त्यांचं आपल्याला ऐकायला मिळालं. चेहऱ्यावरती स्मित हसतंय नागेश यांचा. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे मात्र तुम्ही पाहता 18 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय भावेश विषय. समोर बॅटर तुम्ही पाहताय त्याच्या नाबाने कारविली संघ ओळखला जातो. तो पप्प्या खारीक आता सज्ज होतोय. पहिला बॉल पुन्हा एकदा तुम्ही पाहताय. खर तर वेग भरपूर होतं परंतु दिशा खराब आणि अंपायर सिग्नल बाय बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल इथे जोडली जाईल. हॅरी सर तुम्ही पाहू शकता हिरामनची खरकर काहीशी माहिती पोहोचत असताना खेळाडू पर्यंत याच प्रकारातील 2 नामांकित पंच मैदानाच्या पद्धती तुम्ही पाहताय. प्रवीण विषय आणि हिरामनची खरकर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा यावेळेस पात्र इनफिल्डला भेदून बॉल डीप मध्ये चालला. खेळाडू डीप मधून पोहोचले जरूर. एक चिकित सिंगल ते मिळतीया. अशाच प्रकारची शैली तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. पप्प्या खारीकच्या माध्यमातून शपोल होतात, त्यानंतर बॅकफुटला जातात, फ्रंटफुटला येतात. पुढे सरसावत असताना मोठे फटके ते खेचत असतात. बऱ्याच वेळा आम्ही पाहिलंय ज्यावेळेस मात्र 25-30 धाबांची गरज असेल, 23 धाबांची गरज असेल, त्यावेळेस मात्र पप्प्या खारीकच्या बॅटमधून या धाबा चेस होताना आम्ही पाहिल्या शेवटच्या 6 चेंडूमध्ये. परंतु आज खरी कसोटी आहे. या वेळेला देखील बॅटची कडा घेतली. फाईन लेगचा खेळाडू पाठमोरा. बॉल नाही थांबणार. बॉल चालाय गोळीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. चौकार आलाय. या 4 धावेच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 30 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या.
ऑन साइडला घेतलाय, चांगला फटका पार मिळतोय, बॉल चाला डीप मध्ये, एका टप्प्यावरती रोशन वेखंडेने चेंडूला उचललाय, फेक करतील, दरम्यान धाबा फक्त आणि फक्त एक चिकी सिंगल. सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल पुढे सरकत असताना खरं तर या मॅच मध्ये तुम्ही पाहता सिंगल डबलला जास्तीत जास्त प्राधान्य दिले, कारण क्रिकेटची लाईफ लाईन ना सिंगल डबल, आणि आता त्या सिंगल डबलचा वापर करण्यात आला. टीमची टोटल 31, 31 धाबा. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न, दुधारी तलवार चालवली, लगा तो आवाज नाही तो बर्बाद, असा फटका इथे मात्र खेळण्यात आला पप्या खारीच्या माध्यमातून, परंतु इथे बॅटन बॉलचा संपर्क नव्हता, टायमिंग नव्हता आणि बॉल निघून चालाय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना आडवा बाट्टा खेळलाय, पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळले, डीप मध्ये खेळाडू पोहोचलेत, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होतोय. अर्जुन बागरला तुम्ही पाहताय, चेंडूला एकदम फेक करतील, दरम्यान पुन्हा एकदा इथे मात्र 2 धाबा एकपटल्या गेल्या. 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकत असताना धावफलकावरती धाबा 33 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली बॅटिंग मदरच्या मध्ये करावी लागेल. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आतापर्यंत. धावसंख्येचा आलेख तुम्ही पाहताय, थोडासा कालवलेला जरूर दिसतो. यावेळेस मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ब्लॉकॉलचा चेंडू होता, सन्मान देण्यास भाग पडला पप्या खारीकला. एक सिंगल येथे मिळते, टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आतापर्यंत धाबा धावफलकावरती 34 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या. षटक क्रमांक 14 देखील समाप्त झाला आणि 4 षटकाच्या अंती टीमची टोटल 34 धाबा. माजी सरपंच घोटसाई विनोददादा मगर यांचं इथे मात्र शुभाग बजारे विनंती, आपण मंचावरती या. आपलं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा आपली या, आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 5 तुम्ही पाहताय, हा नंबरचं षटक स्लॉगरचं षटक त्याला म्हटलं जातं आणि गोरता सज्ज होतोय. गोरताची मार्कवरती तेजस जाधवला तुम्ही पाहताय, अजून एक चांगला खेळाडू गोरताची मार्कवरती सज्ज होतोय. त्याच्या समोर अनुभवाची शिदोरी पप्पा खारीक यांना तुम्ही पाहू शकता. उभा राहायचा टान्स तुम्ही पाहू शकता, आगळा वेगळा टान्स. ऑन साइडला खेळलाय, पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत, वेलकम टू द ग्राउंड. षटका ठोकलाय, स्लॉगर साठी हा खेळाडू जाणला जातो. कित्येक वेळा आम्ही पाहिला 6 चेंडू मध्ये 20, 25, 30 धावा चेस होत असताना पप्या खारीकच्या बॅट मधून, आणि आता देखील तुम्ही पाहताय षटक क्रमांक 5 आणि पहिल्या बॉलवरती टान्स चेंज केला. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत, वेलकम टू द ग्राउंड. खारीकच्या नाबावरती भरपूर चांगली माहिती त्यांची तोलपण आमच्यापर्यंत पोहोचत असताना गुरदस्त यार होतोय. राईट नंबर द विकेट. पुन्हा एकदा खेळला, ऑन साइडला हा देखील चाललाय, मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर, गेंद आई स्लॉट पे उससे पार्क किया, पार्किंग प्लॉट पे बॉल चाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाका सेकंड इन रो, हा षटकार आलाय आणि म्हणून तर म्हटलं जातं जिंदगी में कभी भी किसी को बेकार मत समझना दोस्तों, क्योंकि बन पड़ी घड़ी दिन में 2 बार सही समय बता दिया. 4 षटकाच्या अंती आपण पाहिला फक्त 34 धाबा आणि आता 2 बरोबरती 2 षटकार ठोकत असताना टीमची टोटल भरपूर वेगाने पुढे सरकत असताना आतापर्यंत धाबा धाव फलकावरती 46 46 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. आमचे साथी स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना ऋतिक धुमाळ आमच्या सोबत जोडले गेले. सकाळपासून अनिकेत धुमाळ होते, परंतु आता ऋतिक धुमाळ आमच्या सोबत जोडले गेले. त्यांच्या सोनेरी अक्षरामध्ये हे स्कोरबोर्ड आपण सजवतोय. 2 षटकार आले, टीमची टोटल धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना 46. पप्या खारीक पुन्हा एकदा सज्ज होतात स्ट्रायकिंग एंडवरती. तिसरा तो देखील मारण्याचा प्रयत्न होता, परंतु आता बॅट आणि बॉलचा संपर्क होता, त्यामुळेच की काय बॉल मात्र भरपूर वेगाने निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये. गोरता तेजस मी कौतुक करे, ज्याने 2 बॉलवरती 2 षटकार जरूर खर्च केले, परंतु आता कमबॅक करत असताना गरज होती कमबॅकची. सुटकेचा मोकळा निश्वास आता तेजस जाधवने सोडलाय.
अजून एक चांगला फटका पार मिळतोय. चेंडू बराच काळ हवेमध्ये तरंगलाय आणि अखेर हवेच्या लाटांवरती स्वार होऊन बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आलाय बॅट्समन पप्पा खारीच्या बॅटमधून खरं तर 4 बॉल त्याने फेस केले आणि त्यामध्ये एक डॉट आला, परंतु 3 षटकार पप्पाच्या बॅटमधून आपण पाहिले. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत भरपूर बेगाने पुढे जात असताना धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 52 52 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. भरपूर बेगानं टीमची टोटल आता पुढे सरकत असताना अजून या मॅच मध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक. प्रत्येक बॉलवरती खरं तर टीम मीटिंग आता तुम्हाला 12 मेल रोशन बेकंडे जो संघनायक काहीशी माहिती पोहोचत असताना यावेळेस तुम्ही पाहताय तेजस जाधव पर्यंत खरं तर एक वेळा सामना झालाय असं सांगितलं होतं बोरशिदीच्या कॅप्टननं. एक वेळा आम्ही जिंकलो असं त्यांनी सांगितले, परंतु या मॅच मध्ये गुणा गोविंद याने मोठ्या जोमाने ताकदीने उतरलाय. टीम अवधूत 11 जय बजरंग कारिवली मैदानाच्या मध्ये फाईट करत असताना कमबॅक केलंय पप्प्या खारीकनं आणि आता त्याच्या बॅटमधून 3 षटकार आपण पाहिलेत. आणि म्हणून तर म्हटलं जातं संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है, जिस बीच पे ये जग हंसता है, अरे वही तो एक दिन इतिहास रचता है. इतिहास रचावा लागेल या मॅच मध्ये. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल इथे मिळते. टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकेल. धावफलकावरती धाबा आतापर्यंत 53 धाबा जोडल्या गेल्या. का बॅटिंग करतोय पप्प्या खारीकला तुम्ही पाहताय. दुसऱ्या बाजूला यंगस्टर खेळाडू तुम्ही पाहताय तेजस जाधव, त्यानं देखील भरपूर चांगली कामगिरी बदलापूरच्या मैदानावरती दापोलीच्या स्पर्धेमध्ये केली आहे, परंतु या मैदानावरती खरं तर आता त्याची कसोटी आहे. कारण त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय 3 षटकार ठोकलेत पप्प्या खारीकनं. एक चेंडू निर्णय जरूर फेकलाय, परंतु 2 बॉलवरती कशा प्रकारची कामगिरी तो करेल त्यावरती लक्ष लागले बोरशेतीकरांचं. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल षटकार. बदलापूरच्या मैदानावरती स्वर्गीय जगदीश स्मृती चषक मानकरीची स्पर्धा होती. 6 चेंडूमध्ये 22 धावांची गरज होती. समोर आपण पाहिला होता मोठा संघ होता, कल्याण डोंबिवली विभागातील मोठी देसाई संघ होता. त्यावेळेस मात्र 21 धावा ठोकत असताना सामना सुपर ओव्हर मध्ये नेला होता पप्पा खारीकनं आणि सुपर ओव्हर मध्ये तो सामना जिंकला होता टीम कारिवली संघानं. अजून एक चांगला फटका ऑन साइडला टर्न केला, गॅप मध्ये खेळत क्षेत्रक्षेत्र पोहोचले डीप मध्ये. एक सिंगल तर एक पडली. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा बनतील का पाहावा लागेल. 2 धाबा इथे एकपटे गेल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि या 3 धाबा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. चौथीचा प्रयत्न होईल का, परंतु चौथ्या धावेसाठी आता परतावा लागेल, परंतु पंचांनी घेतला रिव्ह्यू तो म्हणजे दुसऱ्या धाब्यासाठी. चला तिसरी पंच आपण यायचं चेक करण्यासाठी. दुसरी धाव मैदानावरती कंप्लीट झाली का ते देखील पाहावं लागेल. कारिवली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्या संघाला पाठबळ देण्यासाठी दिनेशजी पाटील साहेब कारिवलीचे सदस्य आहेत, त्यांचं इथे मात्र शुभागमन झाले. विनंती आपण मंचावरती या. आपला हार्दिक मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट मॅच यस गावदेवी क्रिकेट संघ खार्डी विपक्ष जय हिंद देवरून जय जोटिंग देव देवरून संघ नक्कीच खेळताना दिसेल. 2 टीमची कॅप्टन आपण टॉस साठी या. पंच आपण यायचे तिसरे पंच किंवा यस आयोजक आपण या. आणि एका धाब्याच्या साथीने धाव फलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत धाव फलकावरती 60 धाबा आणि 61 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर 5व्या षटकामध्ये धाबा भरपूर खर्च केल्या. गोलंदाज तेजस जाधवनं तब्बल 26 धाबा खर्च केल्या. 4 षटकाच्या अंती 34 होत्या आणि 5व्या षटकाच्या अंती 26 धाबा खर्च केल्या. ज्या प्रकारे आम्ही म्हटलं होतं स्लॉगरसाठी हा खेळाडू जाणला जातो आणि तशाच प्रकारची फटकेबाजी आपण त्याच्या बॅटमधून पाहिले. तब्बल 4 षटकार पप्प्या खारीकच्या बॅटमधून आपण पाहिलेत आणि आता यावेळेस दुसऱ्या डावाला सुरुवात होईल.
सचिनजी म्हात्रे साहेबांकडून एक कॅश प्राइज आले. खरं तर अवधूत इलेव्हन या नावाने संघ खेळतो, त्यांनीच हा संघ बांधला. कारिवली संघाने जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज टीम कारिवली संघाला देण्यात येईल. कोणताही खेळाडूने जर इथे विकेट हॅट्रिक संपादित केली तर त्या खेळाडूला 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. 60 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या. 100 धाबांचं लक्ष तुम्हाला या मॅच मध्ये पार मिळेल आणि त्यावेळेस डाबाला दुसऱ्या सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी समालोचक. फक्त समालोचक नाही तर एक चांगले सिंगर आहेत, कित्येक गाणे ज्यांच्या मुखातून स्वरबद्ध झाले. चांगले संगीतकार, चांगले गायक आमचे भालगावचे भाग्यजी म्हात्रे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. इतिहासाच्या पानावरती आणि रयतेच्या मनावरती राज्य करणारा राजा शिवबा माझा छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर मूर्ती सध्या तरी आपल्या समालोचन कक्षाच्या अगदी डाव्या बाजूला आहे. खरं तर या मूर्तीकडे जर पाहिलं ना तर 350 वर्षापूर्वींचा मराठी मावळ्यांचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर येतो. जन्म झाला शिवनेरीवरती, स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी रायगड निवडलं. जेव्हा खरं तर रायगड किल्ला बांधला गेला ना, तो सगळ्यांना माहिती आहे की रायगड किल्ला बांधला तो म्हणजेच हिरोजी इंदोळकरांनी. परंतु हिरोजी इंदोळकरांनी रायगड किल्ला बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी इंदोळकरांना विचारलं की हा किल्ला तुम्ही बांधलाय, तुम्हाला बक्षीस स्वरूपात किती मुद्रा देऊ आणि काय पाहिजे, किती जमीन पाहिजे, किती मुद्रा पाहिजेत. तर इंदोळकरांनी खऱ्यातने निस्वार्थी मनामध्ये निस्वार्थ मनाने खऱ्यातने छत्रपती शिवाजी महाराजांना हे उद्गार दिले की राज, तुमचं पाय सिंहासनावरून जिथे पहिलं पडेल ना त्या पायरीवरती फक्त माझं नाव हवंय. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी लिपिकाला बोलवून लगेचच त्या पहिल्या पायरीवरती नाव कोरलं गेलं की शेवेचे ठाईस तत्पर हिरोजी इंदोलकर. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच कोणावरती अन्याय केला नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ना एकही असा शेतकरी नाहीये की ज्याला कर्जाने पैसे किंवा कर्जाने काहीतरी मोल द्यावं लागलं. आताही तो प्रसंग आठवतोय. खरं तर त्या प्रसंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास आहे की एका शेतकऱ्याला कर्ज पाहिजे होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक फक्त काडी देऊन त्याला ते कर्ज दिलं होतं. तो शेतकरी म्हणत होता की माझ्याकडे कर्ज भरपाईसाठी काहीच नाहीये, तर मी तुम्हाला काय देऊ आणि कसे तुम्ही मला कर्ज द्याल. फक्त शेतकऱ्याच्या घरातून एक काडी घेतली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी नक्कीच त्यांना कर्ज दिला होता. असा महाराष्ट्राचा एकटा राजा, जाणता राजा माझा शिवबा होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर मूर्ती अगदी उठून दिसते आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा करून आपण या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसामध्ये आहोत. पहिली बॅटिंग झाली आहे. कारिवली संघाने चांगलं टार्गेट ठेवलंय. ज्या ठिकाणी बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ खेळत होता मैदानाच्या आतमध्ये, तेव्हा आपण बघितलं तर बॅटिंग करत असताना धावा बनल्या गेल्यात. त्या ठिकाणी विनिंगसाठी म्हणजे विजयासाठी संघ बेस्ट ऑफ बोरशेतीसाठी एक चांगलं टार्गेट या ठिकाणी सेट झालाय आणि या मॅच मध्ये बनवायचे धावा 61. 30 बॉल 61 धावा. मनी बालगुन मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी इंटर झाली आहे. बेस्ट ऑफ बोरशीच्या माध्यमातून नेहमी तुम्ही अर्जुन बांगर आणि बाली याला मोठमोठ्या इनिंग्स खेळताना पाहिलंय आणि तीच जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांना रोखण्यासाठी पहिला स्ट्रायकर बॉलर मोहित घरत होते तयार आपल्या टीम कारिवलीच्या माध्यमातून. विश यू ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना ऑन. लेट्स प्ले. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकवर होता. बॉल मागे चाललाय, वळत होता एक सिंगल कंप्लीट करण्यासाठी, परंतु माहिती बालीला, माहिती अर्जुन बांगरला 61 धावसंख्या बनवायचे. त्या अनुमानाने कोणत्याही प्रकारचा धोका नको. आपली पार्टनरशिप जर चांगली राहिली ना तर खरं तर लढू आपण शकतो. खरं तर पराभवाच्या भीतीनं माघार घेणं हे सर्वात धोकादायक असं. कारण पराभवाच्या भीतीने माघार घेण्याची क्षमता आपली लढण्याची क्षमता संपते. म्हणून जो लढू शकत नाही तो कधी जिंकू शकत नाही. अर्जुन बांगरला माहिती आहे की सिर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और लढेंगे, म्हणून त्याने इशारा दिला गेला की सध्या तरी धोका आहे, रिक्स नकोय. पहिला बॉल डॉट आलाय. दुसऱ्या बॉलवरती अगदी बॉल मध्ये आणि विकेट, महत्वाची प्राइज विकेट या मॅच मधली. अर्जुन बांगर कुळ्या गटातून खेळण्याचा अनुभव जरूर ठेवतो, परंतु आपल्या गाव कारिवलीला वाचवायचंय तोच सांगणारा हा मोहित घरतचा बॉल. दुसऱ्या बॉलवरती अर्जुन बांगर बाद. खरं तर आपण ज्या गोष्टीची चर्चा करत होतो ना की जो लढू शकत नाही तो जिंकू शकत नाही. खरं त्याने जेव्हा समीर सोमने सर
एकदा एका स्पर्धेमध्ये समालोचन करत होते तेव्हा त्यांच्या मुखातून निघालेले उद्गार होते आणि भरपूर सारा ज्ञानाचा वाटा हा त्यांच्या मुखातून निघत असतो. आम्हाला अजूनही आठवतं की शब्द फक्त दोन जागेवरती फिरतात, एक अनुभवातून आणि एक वाचनातून. खरं तर त्यांचा अनुभव आणि वाचन हा भरपूर मोठा आहे. पेशाने ते शिक्षक आहेत, समालोचन ही कर्जत क्षेत्रामध्ये ते भरपूर करत असतात. त्यांनीच खऱ्या अर्थाने हा शब्द उद्गारला होता. आणि अजून एक आहे की असंख्य साऱ्या नद्या समुद्राला जाऊन विलीन होतात, परंतु असा एकही समुद्र नाहीये जो नदीला येऊन विलीन होतोय. हे शब्द जर तुम्ही ऐकले ना तर तुम्हाला सोपे वाटतील, परंतु त्याचा कोणीतरी विचार करून बघा. तुम्हाला वाटत असेल की हे शब्द सोपे आहेत, परंतु याचा अर्थ भरपूर मोठा निघतो. दुसऱ्या बॉलवरती विकेट आलाय. 61 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करायचंय. प्राइज विकेट मिळाली गेली. अर्जुन बांगरचं तुम्ही षटक बघितला पहिला, ज्या षटकामध्ये अवघ्या त्यांनी एका धावसंख्येचा तो षटक फेकला, परंतु तो आता स्वस्त्यात बाद झाला. तिसरा बॉल लेंथ बॉल थोडासा मागे ठेवण्यात आला. थोडीशी खाली राहिलेली लाईन स्वीप करण्याचा प्रयत्न सुरुवातीला बघितला गेला की ऑन द अप खेळायचा होता, परंतु बॉल ऑफ स्टंपवरती आल्या कारणाने सध्या तरी आता सुद्धा ते अचंबित आहेत की बॉल असा आला कसा आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला कसा. ही गती आहे. लेन थोडीशी मागे खेचली गेली. तिसरा बॉल डॉट, एक विकेट आली. 2 डॉट बॉल 1 विकेट आणि सुरुवात मोहित घरतने 61 धावसंख्येला वाचवण्याची सुंदर केली आहे. बहुत यार वो द विकेट. मोहितचा हा बॉल लांबू खेचण्याचा प्रयत्न. मागे फिल्डर आहेत, त्याला इशारा दिला गेला विकेट किपरने. बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत प्रभास शॉट मध्ये फाईन लेगच्या फिल्डरने चांगला केला गेला आणि आता बॅटच्या साहाय्याने ही 1 धाव बनतीये. विनंती करेन टीम गावदेवी खारडी आणि टीम जय जोटिंग देवरुंग दोन्ही टीमचा कॅप्टन टॉस साठी तुम्हाला रिपोर्टिंग करायचे. जय जोटिंग देवरुंग सिनियर आकाश आणि खारडी चे कॅप्टन टॉस साठी या. सामना चांगला रंगेल यात मात्र शंका अजिबात नाहीये, कारण दोन्ही क्रिकेटच्या या महासत्ता एकामेकाच्या विरोधात आहेत. ओव्हर द विकेटने शॉर्ट बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा होता, परंतु बॉल मागे चाललाय. हा संघर्ष बाली आणि मोहित घरत मध्ये. पहिला फलंदाज जो बाद झालाय ना, खरं तर आम्ही जेव्हा कृष्णा केने यांच्यासोबत बसलो होतो त्यांच्यासोबत चर्चा आम्ही केली होती की बाली आणि अर्जुन बांगर ही जर जोडी मैदानाच्या आतमध्ये टिकली ना तर या 61 धावसंख्येचा पाठला लवकर होईल. परंतु सध्या तरी असं वाटू लागलंय की सुरुवातीलाच मोहित घरत कमबॅक करतोय, परंतु संधी आहे, अजूनही संधी सुटली नाही. कारण संधी आपल्या समोर येत असतात, आपण त्याचा फायदा उचलत असतो. म्हणून हे षटक अगदी सहजरित्या विकेट न गमावता आता पूर्ण करावं लागेल, ते म्हणजे बेस्ट ऑफ बोरशीतीला. लास्ट डिलिव्हरी बालीच्या बॅटमधून सुंदर स्ट्रोक. जागा बघितली गेली, खुळं क्षेत्र, पॉवर प्ले सुरू आहे. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये फिल्डर नव्हता, तिथे झोन मध्ये हा फटका रंगवला गेला, सजवला गेला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, धावसंख्या 5, टीम बेस्ट ऑफ बोरशेती. असताना खरं तर चांगला फटका सजवला गेला. बाली ना एक खऱ्या अर्थाने मॅच्युअर खेळाडू आहे, त्याला माहिती आहे की मॅच्युरिटीने खेळ कसं खेळावं. जरूर स्ट्रगल आपण पहिल्या ओव्हर मध्ये करतोय, परंतु तो स्ट्रगल आपण प्रत्येक वेळेलाच आपल्या वाटेला येईल असं नसतं. कारण क्रिकेट हा खेळ बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे. जसा बुद्धिबळाचा एक छोटासा प्यादा आपल्याला चेकमेट राजाला आपल्या करू शकतो, तसा क्रिकेटचा खेळ आहे. आणि क्रिकेटमध्ये ना भरपूर वेळा तुम्ही सापशिडी खेळाप्रमाणे पाहिलंय की जेव्हा 6 नंबरचा पासा पळतो, आपला जो मावळा असतो तो पुढे जातो, परंतु कधीतरी एक असा आकडा पडतो जिथे आपल्याला साप गिळतो आणि आपण खाली सुद्धा येतो. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये अप अँड डाऊन्स होत असतात. ऊन वादळ पाऊस वारे या सगळ्या झेलण्यासाठी क्रिकेट हा खेळला जातो आणि तोच क्रिकेटचा खेळ सध्या तरी 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर चांगला राहिलाय, तो म्हणजे टीम कारिवलीचा. इथनं अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक. 30 बॉल होती 61 ची मॅच, आता 24 बॉल मध्ये 56 हव्यात. अजूनही पॉवर प्लेचं दुसरे षटक या ठिकाणी टाकण्यासाठी तयार होतोय. सध्या तरी लेस बांधत होता. ज्या बॉलरला आपण प्रमोट करताना कॅप्टनला बघितलंय टीम कारिवलीच्या माध्यमातून, तर विचार केला गेलाय की प्रत्येक नाईककडे हे पॉवर प्लेचं दुसरं षटक सोपावं. खरं तर पुढे ना बॅटिंग करण्यासाठी तेच खेळाडू जात असतात ज्या खेळाडूंकडे क्षमता असते. कारण क्षमता गुणवत्ता ही तुमची जेव्हा सिद्ध होते ना तेव्हा तुमच्याकडे संशयाने बघणाऱ्या नजरा सुद्धा आदराने झोकत असतात. आणि क्रिकेट तोच आहे, चिकाटी, जिद्द आणि समर्पण. तुम्ही रतनबुवा पाटील स्मृती चषक याच्या बाजूला ते 3 शब्द पहा, तुम्हाला समजेल की क्रिकेटमध्ये नक्की काय असतं. त्याच्यामुळे आता समर्पण इथनं द्यावं लागेल, चिकाटीने खेळावं लागेल. टीम बेस्ट ऑफ बोरशेती. खरं तर हे छोटं नाव नाहीये. शहापूर नगरीमधून कोणत्याही विभागामध्ये ना कोणत्याही संघाला मात देणारा हा संघ बेस्ट ऑफ बोरशेती.
बहुत यार या वेळेला फुल लेंथ बॉल होता परंतु समोर ऑफ साइडला नक्कीच खेळायचा होता. आताही त्याच दिशेने बॉल आलाय. बॉल वरती मिळते सिंगल. भविष्य बॅट मधली सिंगल तो पोचेल 2 वरती. संघ पोचेल धावफलक 6 वरती. 6 धावसंख्या 61चं टार्गेट म्हटलं गेलं तर असं म्हणू शकत नाही की पॉवर प्लेच्या स्पेशली षटकामध्ये जास्त धावसंख्या आल्या नाही. एखादा मोठा फटका या ओव्हरमध्ये बालेच्या बॅटमधून आला ना, जशी बॅटिंग तुम्ही पप्प्या खारीकची पाहिली तशी क्षमता आहे या खेळाडूकडे, परंतु ती आता सिद्ध करण्याची या ठिकाणी वेळ आली आहे. फिल्डिंग ट्रॅप डीप मध्ये 3 फिल्डर लॉंग ऑफ लॉंग ऑन पॅक आहे. त्यानंतर डीप मध्ये आपण बघत आहोत स्क्वेअर ऑफ द विकेट, एक फिल्डर स्क्वेअर लेगला डीप मध्ये. फाईन लेग थर्ड मॅन आहे. त्याच अनुमानाने आपण बघत आहोत की मिड ऑफ आणि मिड ऑन पूर्णपणे खुलं. फुल टॉस बॉल होता आउटसाइडला खेळण्याचा प्रयत्न अपील झाली. त्या ठिकाणी फलंदाज बाद. परफेक्टली मिडल स्टिक वरती इम्पॅक्ट होता. पंचाचा फिंगर अप. बालीकडनं भरपूर साऱ्या अशा अपेक्षा होत्या आणि या मॅच मधले 2 मोठे मोहरे गारद करत असताना पहिली विकेट मोहित घरच्या नावावरती आणि प्रतीक नाईकचा आता पलटवार. बाली बाद बॅक टू द डगआउट. परफेक्टली मिडल स्टंप हा पहा तुम्ही ऍक्शन रिप्ले वारंवार युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत दाखवला जातोय. अगदी पाहिलं तर बॉल असं वाटलं की फुलटॉस बाहेर जाईल, परंतु ओव्हर द विकेटने आले. बॉल फेकला. समोर टप्पा होता. हाईट फॅक्टरी चांगली होती कारण थाईच्या अगदी खाली चेंडू लागला. इम्पॅक्ट मिडल स्टिक वरती तेच बघितलं गेलं अंपायर्सने आणि अनुभव मैदानाच्या आतमध्ये हिरामन खरकर अर्थातच हॅरी सर यांचा तुम्हाला पाहायला मिळाला. त्यांनी इशारा दिला गेला की इट्स परफेक्टली प्लम्प. फलंदाज बाद झाले दुसरा. जी चर्चा करत होतो की या खेळाडूंकडे एक वेगळी क्षमता आहे, या खेळाडूंकडे एक वेगळी गुणवत्ता आहे, त्या गुणवत्तेने ती ही मॅच संपन्न करू शकतात. परंतु जी चर्चा आपण करत असतो ना की क्रिकेट असा खेळ आहे की जिथे क्षणात तुम्हाला राजा आणि क्षणात तुम्हाला भिकारी बनवतो. त्याच्यामुळे हे घडवायचं नव्हतं, घडायचं नव्हतं. हे घडलं. 2 गडी गमावल्या गेलेत. सध्या तरी आता मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचा खेळाडू जाईल, कारण जे सुरुवातीचे टॉप ऑर्डरचे बॅट्समन होते ना ते टॉप ऑर्डरचे बॅट्समन या ठिकाणी आता गारद झालात. लेट्स वेलकम धरम. टीम कार्डीच्या माध्यमातून खूप चांगला खेळ धरमचा, सौरभचा, तुम्ही केतनला पाहिलं, त्यानंतर अनिकेत निगुकर, सूरज फौजदार या सगळ्यांना तुम्ही पाहिलं. त्यामधला एक स्लॉग हिटर तुम्हाला पाहायला मिळाला, तो म्हणजेच बाळा आणि प्रल्हाद पाटील सुद्धा. कोण विसरेल. 5 बॉलमध्ये 5 षटकार माझ्या डोळ्यासमोर त्यांची इनिंग सुंदर मी पाहिली होती. त्याच्यामुळे अगदी मनात राहिलाय तो खेळाडू. तोही तुम्हाला या टीम मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात असेल तो म्हणजे टीम सिनियर आकाश, ज्युनियर आकाश, ललेश, बळवंत दलवी, हरेश, जय शूटिंग, देवरुंग हा संघ त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन. 2 गडी गमावला गेलात आणि स्थिती सध्या जर आपण बघितली फक्त धावा 6. यावेळेला बॉल मध्ये फिल्डर होता, हात जरूर त्याने पुढे केला परंतु बॉल मागे चाललाय खूपच वेगाने चालत. थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा येणारा निर्णायक क्षणाला मस्ट निडेड चौकार. हॅलो चेक. थर्ड अंपायर 3ऱ्या पंचाची मागणी केली आहे. बॉलरच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेला. विनंती करेन थर्ड अंपायर 3रे अंपायर कृष्णा केने केके जा. बॉलरच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेला आणि सध्या नियमावल्या बदलल्यात. कधी कधी मैदानाच्या आतमध्ये न जाताना बॉलरची ऍक्शन टीव्ही स्क्रीनवरतीच पाहिली जाते आणि सध्या जे नियम आहेत ते नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचण्यासाठी जी तुमची लाईन असते, बॅट तुम्हाला ड्रॅग लाईनच्या पार करावे लागते, म्हणजे लाईन वरती करावी लागत नाही, लाईनच्या पुढे तुम्हाला बॅट ट्रॅक करायला लागते, तेव्हाच तुम्हाला ती धाव गृहीत धरली पंच देताना पाहायला मिळतात. सो आपण तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. टीम कारिवली तुमची फिल्डिंग लावून घ्या. तुम्ही एकत्र जमू नका. कॉन्फरन्स मीटिंग घेणं या स्पर्धेमध्ये अलाउड नाहीये. सो तुमचे फिल्डर ज्या पोझिशन वरती होते त्या पोझिशन वरती तुम्ही जा. इट्स फेअर डिलिव्हरी. इट्स फेअर डिलिव्हरी.
सिनियर आकाश टॉस साठी यायचंय, रिपोर्टिंग करा. इट्स फेअर डिलिव्हरी, परंतु चौकार आलाय. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 10. लक्ष होते या मॅच मध्ये 61चं. अजून 51 धावसंख्या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. बॉल तयार. दोन धावा आल्या. टीमची धावसंख्या 12. ओव्हर द विकेट लंब फुल टॉस बॉल समोर खेळतात. फिल्डर बीट झाले. पॉवर प्ले सुरू आहे. अजूनही फायदा मिळू शकतो. तोच सांगणारा फटका डीप कव्हरच्या बाहेर. हा चौकार. आता पुढे सरकतीये. ज्या हाताने स्कोरबोर्डवरती आपण धावा बघत आहोत. एक चौकाराच्या सहाय्याने अंपायर या बॉलच्या अगोदर धावा किती होत्या? 4 की 2? 3 की 2? 3. येस, थँक्यू. कारण गुणतालिकेवरती एक धाव नमूद नव्हती. सो 17 धावा झाल्यात टीमच्या टोटल मध्ये. 1.5 षटकांचा खेळ संपला आणि पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल. ओव्हर द विकेट खुलवट टप्प्याचा चांगला बॉल. यष्टीरक्षक बीट झाले. समर फिल्डर टार्गेटचा प्रयत्न, पण तो प्रयत्न मिस झाला. कलेक्शन चांगलं झालं विकेट किपरच्या माध्यमातून. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 18 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघ बोरशेती 61 धावा संख्या बनवतोय आणि 18 धावा जर आपण विचार केला गेला तर स्कोरवरती जोडल्या गेल्यात. म्हणजे या मॅच मध्ये अजूनही गरज आहे 18 बॉल मध्ये 43 धावसंख्या बनवण्याची. ती म्हणजे संघ बेस्ट ऑफ बोरशेती. चला टीम देवरुंग कॅप्टन सिनियर आकाश, ललेश, बलवंत दळवी किंवा हरेश पवन कोणीही असेल आमच्याशी रिपोर्टिंग करा. सिनियर आकाश. षटक संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. 18-61चं टार्गेट असताना सध्या तरी समीकरण अवघड झालंय. 18 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज. पहिल्या षटक अवघ्या 5 धावसंख्येचं राहिलं होतं. त्याच मोहित घरतला तुम्ही कंटिन्यू बघत आहात. तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक त्याचा तो दुसरा षटक हाताळतो. 18 मध्ये अजूनही धाबा बनवायचे आहेत. 43. हो, पुढे टाकण्यात आली लेंथ. वेगवान चेंडू समजला नाही बॅट्समनला. असं वाटलं की बॉल कदाचित शॉर्ट लेंथ वरती येईल, परंतु बॉल अगदी जलद गतीने आला. टीम बोरशेती आता जरूर हार्ड डॉट बॉल आलाय तर 17 बॉल तुम्हाला वाटत असेल, परंतु तुम्हाला 14च बॉल मिळतील कारण तुम्हाला 3 बॉलची पेनल्टी आहे. सो 14 मध्ये एवढ्या बनवायचे. 43. ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळला गेला फटका. बॉल मध्ये अगदी जजमेंट चांगलं राहिलं. सुंदर कॅच पकडली गेली. फलंदाज बाद मिड विकेटला सुंदर कॅच मिळते. सफलता मोहित घरतला. तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर. तरी काही चिंतेची बाब नव्हती, परंतु आता सध्या तरी चिंता डोक्यावरती. पराजयाचा जो धक्का आहे तो कदाचित पराजयाच्या धक्क्यामध्ये आता जाऊ शकतो संघ बेस्ट ऑफ बोरशेती. परंतु तिचं नाव बेस्ट ऑफ बोरशेती काय आहे ना, एक तुम्हाला माहिती असेल की कोणत्याही सिच्युएशनला कधी हार न मानणं हे त्यांच्या तत्वात आहे. सो इथनं लढावं लागेल संघ कारिवली समोर.
ओव्हर द विकेटने मोहित गरजचा पुन्हा एकदा बेगबान बॉल अगदी फिल्डरच्या हातामध्ये पॉइंटला फिल्डर होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला असता परंतु बॅकअप दूरवरती होता. विकेट किपर अगदी समोर होते. कदाचित डायरेक्ट हिट केला असता स्टंप हिट झाले नसते तर पोटावर किंवा छातीवर हा बॉल लागला असता याचाच कदाचित विचार केला असेल तो म्हणजेच फिल्डरने. पण तो चांगली डिलिव्हरी केली. अगदी फास्टर बॉलर आपण पाहिला गेला मोहित घरतला. फास्ट बॉल त्यांनी पिच केला. या फास्ट बॉलवरती बीट केलं गेलं ते म्हणजेच बॅट्समनला. आणि आता इथनं समीकरण पूर्णपणे चेंज होत असताना या मॅच मधला समीकरण आता बाकी राहिलाय तो म्हणजेच 42 धावसंख्येचा. 42 अजूनही बनवायचे आहेत. या षटकामधले अजूनही 3 चेंडू शिल्लक. जो षटक आपण बघत आहोत मोहित घरतचा. बहुत यार शॉर्ट बॉलचा वापर ऑन साइडला गॅप मध्ये खेळतात परंतु गॅप भरली गेली. मिड विकेटचे फिल्डर आले. एक फिल्डर तुम्ही काऊ कॉर्नर वरून येताना पाहिला. त्या ठिकाणी मिळते सिंगल आणि सिंगलने अजूनही 41 बनवायचे आहेत. सध्या तरी समीकरण लांब आहे परंतु मित्रांनो समीकरण जरूर तुमच्या समोर स्ट्रॉंग असला ना तरी आजची मॅच खऱ्या अर्थाने वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाची तुम्ही जाऊन पहा. तब्बल 30 वर्षामध्ये ऑस्ट्रेलियाला वेस्ट इंडिजने हरवलं आजच्या दिवसामध्ये. क्रिकेट आहे काही होत असं आणि आजचा इतिहास खऱ्या अर्थाने वेस्ट इंडिज या टीमने रचलाय. बहुत तयार. ओव्हर द विकेटने जास्त उसळी. व्हाईट बॉलचा इशारा तर दिला अंपायर्सने. एक सिंगल तर बनली आहे आणि या ठिकाणी अंपायर दर्शवतात की इट्स व्हाईट बॉल. जास्त टप्पा मागे ठेवला. बॉल बाउन्स झालाय. बॉल बाउन्स होत असताना अंपायरने बघितला तो निदर्शनात आला. अंपायरने घोषित केला की हा व्हाईट बॉल त्याच्यावरती आली सिंगल. एक टर्निंग पॉइंट या ठिकाणी सेट करायचं असेल ना तर इथनं ज्या धावसंख्या कमी वाढतात ज्या धावसंख्या मोहित घरतच्या विरोधात कमी आल्यात त्या धावसंख्येला आता वाढवावं लागेल कारण या षटकामधले अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत आणि समीकरण आता उरलंय ते म्हणजेच 39 या धावसंख्येचं. फक्त आता विचार केला गेला तर या ओव्हर मधले 2 चेंडू बाकी आहेत. पुढच्या ओव्हर मधले 3 बॉल बाकी म्हणजे 8 चेंडूंमध्ये 39 बनवायचे आहेत. बहुत यार माफ करा. बॉल हवा मध्ये आहे. फिल्डर दूरवरती. टप्पा पडलाय. बॉलरच्या ऍक्शन कडे तुम्ही पहा. बॉलर सांगतो त्या ठिकाणी खेळाडूंना काही हरकत नाहीये. या ठिकाणी बॉल अडला गेलाय. 2 धावसंख्या होतील. 2 धावसंख्या बनू दे. आपण प्रेशर टाकतोय काही चिंतेची बाब नाही परंतु एका बाजूला बेस्ट ऑफ बोर्शी ते हाच विचार करतोय की मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आणि रोशन आहेत आणि रोशन असा खेळाडू आहे ना जो नेहमी या टीम साठी स्लॉग हिटर बनलाय. त्याला स्लॉग हिट खेळावे लागतील कारण समोर कारिवली संघ 61 धावसंख्या बनवून आपल्याला देत नाहीयेत. 3 बॉलची आपल्याला पेनल्टी लागली आहे. सो तो वजबा करण्यासाठी आता इथनं कुठेतरी टेबल टॉप करणारी ही टॉप ऑर्डरची बॅटिंग या ठिकाणी दाखवावी लागेल. अजूनही बनवायच्या 37 धावा आणि त्या 37 धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 10 चेंडूंमध्ये. बहुत यार सोडून देतात. लेफ्ट केलं गेलं. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. बाह्या आहेत त्या ठिकाणी अनुभवी आहेत पंच कारण कृष्णा केनारे बाह्या म्हटले गेले ना तर विविध विभागामध्ये खुल्या गटातून सुद्धा खेळण्याचा त्यांनी अनुभव घेतलाय. अनेक सारे धडे त्यांनी क्रिकेटचे गिरवल्यात आणि सध्या तरी अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चांगली रंगेली मॅच. या बॉलवरती एखादा षटकार आला ना तर ती क्षमता आहे बेस्ट बोरशेतीकडे की शेवटच्या स्लॉग हिटर मध्ये नक्की जे फलंदाज येतील त्यांच्या बॅट मधून स्लॉग हिट मारण्याची. त्याच्यामुळे ही क्षमता गुणवत्ता समोर आहे टीम कारिवली. शहर बघितला गेला तर भिवंडी आणि त्यांच्या विरोधात आहे शहर शहापूर. ओव्हर द विकेट लेंथ पुढे ठेवण्यात आली परंतु ही व्हाईट बॉल. इम्पॅक्ट चांगला पडला नाही. मोहित घरत ना प्रत्येक बॉल गणेश लेन चेंज करण्याचा प्रयत्न करत नाही. On screen keyboard. कारण Type without the keyboard. त्याला त्याच्यावरती विश्वास आहे. त्या विश्वासावरती तो ठाम आहे. सध्या तरी त्याची पूर्णपणे आपण ही 11 बॉलची खेळी जर पाहिली ना तर 11 बॉल मध्ये हेच 3 चेंडू असे आहेत की ते खराब आल्यात. पहिल्या षटकामध्ये 5 एक विकेट आली आणि या षटकामध्ये सुद्धा 1 विकेट आली आहे परंतु 3 व्हाईट बॉल आतापर्यंत त्याने फेकल्यात. बहुत यार. ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल होता. आमसाईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल मागे चालला. फाईन लेगने अडवला गेलाय परंतु काय दर्शवतात अंपायर्स दर्शवलं गेलं की हा षटक संपला. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे स्कोर बोर्डवरती 27 म्हणजे अजून येणारे 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत ते म्हणजेच धावा 34. 9 मध्ये 34 बनवायची आहेत. त्या ठिकाणी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये आमची ऍक्टिवा ज्याच्यावरती पाणी जरूर खेळाडूंना दिलं जाईल. तर या जाऊया जोपर्यंत बसतील खेळाडू पाणी पित तोपर्यंत जाऊया डीजे कडे. आपण ऐकलं असतं सुंदर संगीत परंतु डीजे मास्टर आमचे रेडी नाहीत. तोपर्यंत काहीसा इतिहास आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी जाणून घेऊयात.
खरं अर्थाने हा महाराष्ट्र गड किल्ल्यांसाठी आणि सुळक्यांसाठी ओळखला जातो. तुम्ही जर या मेन रोडनंच पुढे जाल तर तुम्हाला सिद्धगड पाहायला मिळेल, लगेचच गोरखगड, त्याच्या पुढे गेला तर नाणेघाट, जुन्नर उतरला तर तिथे शिवनेरी, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. परंतु आम्ही नेहमी सांगत असतो, जेव्हा बेस्ट ऑफ बोरशेती शहापूर संघातला कोणताही जर संघ खेळण्यासाठी आला ना, तर आवर्जून आम्ही त्यांच्याच विभागातला इतिहास आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो. आता तुम्हाला विचार पडला असेल की शहापूरमध्ये इतिहास नक्की काय, तर शहापूरमध्ये माऊली किल्ला, त्या माऊली किल्ल्यावरती जर आपण पाहिलं तर जिजाऊ मातांना त्या ठिकाणी शहाजी राजांनी ठेवलं होतं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पोटामध्ये होते. परंतु एक रात्री शहाजी महाराजांना असं वाटलं की हा किल्ला आपल्यासाठी धोकादायक आहे, म्हणून शहाजी राजांनी जिजाऊ मातांना त्याच काळ्या रात्री काढलं, ते म्हणजे शिवनेरीवरती. आणि शिवनेरीच्या एका सुंदर सकाळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. परंतु योगायोग आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरीवरती, स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी त्याने रायगड निवडलं. परंतु शिवनेरीचा शिव आणि रायगडाचा राय हे दोन शब्द आपण एकत्र केलं तर ते नाव होतं शिवराय. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या या पावनभूमीमध्ये तुम्ही आहात. टिटवाळा असं ऐतिहासिक धार्मिक या ठिकाणी धार्मिक हे मंदिर आहे, टिटवाळाचं गणपती मंदिर. आणि त्या टिटवाळ्याच्या या आवारात तुम्ही हे मैदान पाहतात गुरवलीचं, आणि त्याच मैदानामध्ये गोविलीचं, आणि त्याच मैदानामध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा नंदनवन म्हणजे केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2024. बनवायच्या अजून 9 चेंडूंमध्ये धावा 34 कशा बनतील याच्यातलं उत्तर खऱ्या अर्थाने काढावं लागतील बाहेर, कारण उत्तर भरपूर नसतात, प्रश्न भरपूर असतात, परंतु त्या प्रश्नांवरती उत्तर ना आपल्याला बनवण्यासाठी ही मेहनत लागते. तो चला विनंती करेन टीम कारिवली, आता जास्त वेळ घेऊ नका, तुम्हाला जी वेळ दिले त्या वेळेनुसार तुम्हाला चालावं लागेल. षटक क्रमांक 14 पंकज म्हात्रे. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, स्वतःला स्विच केलं गेलं, बॉल मध्ये पाठवर वळतो फिल्डर, टप्पा पडला, डायव्हर्ट झाला बॉल, परंतु बाउंड्री लाईनचा अगदी क्रॉस फिरला गेला. एक सिंगलच बनवली जाते, माहिती आहे सध्या तरी प्रेशर वाढलाय, 8 मध्ये लक्ष 32 राहिलाय. या प्रत्येक बॉल गणिसना मोठ्या स्ट्रोकचं जर सिलेक्शन केलं ना तर कदाचित बेस्ट ऑफ बोरशेती जो तिचा सुरुवातीला बेस्ट ऑफ नाव आहे ना तो पुढे सरकवू शकते. तुम्ही एक सामनाही पाहिला, तो रेस्ट ऑफ महाराष्ट्र झाला, परंतु सध्या तरी बेस्ट ऑफ बोरशेती संघ तुमच्या समोर खेळतोय. सध्या तरी युटीसीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जुळले असतील त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. बेस्ट ऑफ बोरशेती वर्सेस कारिवली, एका बाजूला शहापूर नगरी, दुसऱ्या बाजूला भिवंडी नगरी, जिथे खेळाडूंचा भराणा आहे, कारण नुकतीच भिवंडी प्रीमियर लीग सीझन 4 कंप्लीट झाली. मॅगी 11 या टीमनं नक्कीच ती स्पर्धा जिंकली गेली. मांगेलाल पालीवाल यांनी पुरस्कृत केलेली ती स्पर्धा, परंतु इथनं या स्पर्धेचा उच्चांक कोण वाढवेल. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, आता बॉल मध्ये पटका कनेक्ट झाला नाही, फिल्डर अगदी सॉफ्ट डिस्टन्स मिसलने डाऊन दी बॉल घेतली गेली कॅच, संपला खेळ. त्या ठिकाणी फलंदाज रोशनचा परतेल मैदानाच्या बाहेर लागणारा झटका 3रा टीम बेस्ट ऑफ बोरशेतीला. माहिती आहे की मैदानाच्या आतमध्ये वातावरणाचा आपल्याला सहारा घ्यावा लागेल, त्याच्यामुळे त्याने तो विचार केला की उजव्या हाताने खेळलो तर कदाचित बॉल हवेच्या विरुद्ध मारावा लागेल, जर डावकुऱ्या हाताने खेळलो तर बॉल हवेच्या दिशेने बरोबर जाईल. आणि क्रिकेटचा मूल मंत्र आहे की जिथे मारा तिथे मारा, तुम्हाला धोका तर विरोधकाला ठोका. परंतु धोका टळला, कारिवली टीमच्या माध्यमातून रोशन झाला बाद, जो खेळाडू होता टीम बेस्ट ऑफ बोरशेतीचा. आता समीकरण अवघड झालंय, कारण फक्त आता 7 चेंडू फेकायचे, 7 मध्ये बनवायचे 33, कारण जी पॅनल्टी आम्ही पहिल्या मॅच मध्ये संघ टेंबिवलीला दिली होती ती या मॅच मध्ये बेस्ट ऑफ बोरशेतीला मिळाली, कारण 3 बॉलची पॅनल्टी आपण मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून या टीमला दिली होती. नवीन फलंदाज उदय, ऑन साइडला ताकदीचा वापर, परंतु गॅप मध्ये बॉल जरूर होता. डीप मध्ये काऊ कॉर्नरच्या फिल्डरने लॉंगॉनला तो अडवला गेला अगदी ब्लॅक पडद्याच्या समोर. या मॅच मध्ये कदाचित हे षटक पूर्ण 6 बॉलचं फेकतील आणि 3 बॉल त्या डिफेंड करण्यासाठी ठेवतील, कदाचित असंच वाटतंय, कारण 3 बॉल आतापर्यंत संपन्न झाल्यात. ओव्हर जर चेंज करायची असती तर आतापर्यंत केली असती. बहुत यार ओव्हर द विकेट ताकदीचा वापर समोर खेळत, अंपायरला बाजूला करताना जावं लागलं, परंतु स्वतःचा फॉलो थ्रू बघा, बॉल रिलीज करणं, बॉल टाकणं, रिदम वरती असणं, त्या सगळ्या गोष्टी करत असताना ना आपला बॉडीचा जो बॅलन्स असतो तो समोरच्या दिशेने असतो.
त्याच्यामुळे समोरच्या दिशेने बॉलला अडवणं तेवढंच कठीण, परंतु चांगली गोष्ट झाली. पंकज म्हात्रेनं बॉल अडवला गेला, एकही धाव नाहीये आणि आता प्रेशर वाढत चाललाय. तो म्हणजे संघ बेस्ट ऑफ बोरशेतीवरती अजूनही बनवायचे आहेत धावा 32. या वेळेला अपील करण्यात मग्न होता विकेट किपर. दरम्यान आपण टॉस साठी इन्व्हाइट करूया जय झोटिंग देवरुंग. जय झोटिंग देवरुंग टीमचे कॅप्टन, कारण टीम गावदेवी खार्डीचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सो जय झोटिंग देवरुंग, जर तुम्ही या मॅचच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आलात नाहीत तर तुम्हालाही कमी बॉल या ठिकाणी दिले जातील. सो विनंती करेन त्यांचा प्रेक्षक किंवा त्यांचा एखादा खेळाडू असेल या वेळेला बॉल मध्ये विकेट किपर स्वतः कॉन्फिडेंटली कॅच पकडली गेली. ही कॅच जर आपण पाहिली तर शेवटच्या बॉल वरती षटक संपली. या ठिकाणी 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 30 आणि आता फक्त 3 बॉल मध्ये बनवायचे आहेत बेस्ट ऑफ बोरशेतीला धावा 31. चला लवकर 3 बॉल साठी प्रमोट करा बॉलरला कारिवली संघ, कारण आजचा दिवसा शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचा आहे. तो सध्या शेड्यूल आपण खूप उशिरा सध्या तरी इथं जोडतोय. आतापर्यंत दुसऱ्या फेरीला सुरुवात व्हायला हवी होती, पण तो काहीशा टीम उशीर आला, त्याच्यामुळे दुसऱ्या राऊंडला आपण आतापर्यंत पोहोचलो नाही. अजूनही शेवटचं मॅच खेळवणं बाकी आहे. शेवटची मॅच आपण 5 ओव्हरची खेळवणार आहोत, परंतु त्याच्यानंतरच्या सगळ्या मॅचेस या 3 ओव्हरच्या किंवा 2 ओव्हरच्या राहतील. या मॅनेजमेंट कमिटीच्या सूचनेनुसार तुम्हाला चालावं लागेल. सो तिथे कोणत्या प्रकारची कॉम्प्रोमाइज नसेल हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. शेवटचे 3 बॉल टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल केला गेलाय. स्लॉग ओव्हर मध्ये जतीन पाटील, ज्याला फेकायचे आहेत बॉल 3, धावा बनवायचे 31. सध्या तरी आपण एक हॉलिवूड मूवी बघितली असेल, तिचं नाव तुम्हाला आठवेल, ते म्हणजे मिशन इम्पॉसिबल. तसंच काहीच झालंय. संघ समोर असताना कारिवली 61 बनवायच्या होत्या. बाली लवकर बाद झाला, अर्जुन बांगर लवकर बाद झाले. रोशनने स्ट्रगल केला, परंतु त्याचा स्ट्रगल या मॅच मध्ये तेवढासा कामी आला नाही. जतीन पाटील शेवटच्या 3 बॉल साठी ओव्हर द विकेट, चांगला बॉल, वेगवान डिलिव्हरी, लेन बॉल वरून थोडासा टॉस केला चेंडूला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज यसबीचा, परंतु पडल्यानंतर वेगाने आला बॉल आणि आता 2 बॉल मध्ये 31 बनवायचे. दरम्यान विनंती करूयात टीम जैन देवरुंग, जो आता सध्या तरी जय झोटिंग देवरुंग या नावाने खेळत असतो. सो टीमच्या कॅप्टनला विनंती करूयात की वेलकम टॉस साठी या. बॉल तयार. या वेळेला बॉल मध्ये लॉफ्टर केला गेलाय, परंतु हवेवरती हा नक्कीच बॉल संचार करतोय. ज्या ठिकाणी आमचे प्रेक्षक होते त्या प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा षटकार फक्त आता अंतर कमी करेल हरण्याचं बेस्ट ऑफ बोरशेतीचं. सोशल मीडिया, सध्या तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप साऱ्या व्यक्तींना तुम्ही पाहिलं पुढे येताना. सोशल मीडियाच्या माध्यमातून कच्चा बदाम फेमस झाला. सोशल मीडियावरती आपण पाहिलं तर पायल पाटील, परेश म्हात्रे, पवन केनी सुद्धा पाहायला मिळाले काहीशे संगीतांमध्ये. आणि मानकिवलीचे ते सुपुत्र आहेत राज इरमाली, जिथून आमचे राहुल चव्हाण बिलॉंग करतात, त्याच गावातला तो. अनेक साऱ्या चेहऱ्यांना खऱ्या अर्थाने त्यांनी ओळख दिली गाण्यांच्या माध्यमातून. आणि पायल पाटील ज्या गाण्यामध्ये होते ते संगीत तुम्ही ऐकलं. शेवटचा बॉल होता, वेगवान बॉल, तिसरा बॉल संपलाय, फलंदाज होईल बाद. आणि अशा प्रकारे 61 धावसंख्येवरती मात केली गेली, थांबवल्या गेल्या त्या धावसंख्या, त्या म्हणजेच भिवंडी विभागातल्या दिग्गज कारिवली संघाने. आणि इथनं परास्त करत असताना बेस्ट ऑफ बोरशेती, हार्डलक बेस्ट ऑफ बोरशेती. अनेक सारे क्रीडांगणावरती आमच्या डोळ्यासमोर तुमचा खेळ आम्ही खूप चांगला पाहिलाय. सो हार्डलक टफलक देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा त्या म्हणजेच टीम कारिवलीला.